आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. तर आपण आजचा भगवद्गीता वर्ग प्रार्थना करून सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतुषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जस्ट मिनिट. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्य अर्थेन त्वं शोचितुम् अर्हसि. जातस्य जातस्य हि हि ध्रुवः ध्रुवः मृत्युः मृत्युः ध्रुवं ध्रुवं जन्म जन्म मृतस्य मृतस्य च च तस्मात् तस्मात् अपरिहारी अपरिहार्ये अर्थे अर्थे न न तम तं शोचितम शोचितुम् अर्हसी. अर्हसि. वाचा अर्थ आणि तात्पर्य. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ते मृत झाला त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनातून तू शोक करणे योग्य नाही. तात्पर्य. हम्म मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्मांचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. या प्रकारे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते. अनावश्यक खून, हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म आणि मृत्यूच्या या चक्रामुळे समर्थीने ठरत नाही. पण त्याचबरोबर न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे. भगवंताची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध हे अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत का व्हावे? कायदा भंग करणे त्याला योग्य नव्हते.
कारण त्यामुळे त्या पथकांची त्याला भीती वाटत होती. त्यांची फळे त्याला भोगावीच लागणार होती. आपल्या योग्य कर्तव्य पालनात कसर केल्याने तो आपल्या नातरंगाचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथांचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते. तर बघा हा श्लोक अतिशय सुंदर आहे. यामध्ये सांगतायत स्वामी प्रभुपादजी सांगतात, भगवंतही सांगतात आणि प्रभुपादजी सांगतात की जो जन्मला त्याचा मृत्यू हा निश्चितपणे होणारच आहे. आजपर्यंत या पृथ्वी तलावरती एकही व्यक्ती असा नाही की जो काय जन्मला आणि अमर झाला आणि तो मृत्यू परत त्याला मृत्यू आला नाही. मृत्यू येतोच, सगळ्यांना मृत्यू येतोच. फक्त प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे. बघा काही काही जे कीटक आहेत ते काही येतात, जन्म घेतात आणि काही मिनिटांमध्ये मरून सुद्धा जातात. काही काही घंट्यांमध्ये मरतात, काही काही दिवसांमध्ये मरतात, काही काही महिन्यांमध्ये, काही आठवड्यांमध्ये, काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये, काही हजारो वर्ष जगणारे सुद्धा आहेत. पण तरी सुद्धा एक ना एक दिवस त्यांचा मृत्यू हा त्यांना येणारच आहे. जो जो ज्याने कोणी जन्म घेतला त्याला मृत्यू हा होणार आहे. मृत्यू कधी चुकला नाही कोणाला आणि तो चुकणार सुद्धा नाही. नाही. परंतु बघा एकदा जे आपले युधिष्ठिर महाराज होते, त्यांना यक्षांनी जेव्हा प्रश्न विचारला होता की जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे, तर त्यांनी जे 7 आश्चर्य बघतो आपण जगामध्ये, ताजमहाल वगैरे, त्या नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, तर त्यांना विचारलं की सगळ्यात मोठं आश्चर्य काय, तर त्यांनी सांगितलं की सगळ्यांना माहिती आहे की आमचा एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे, परंतु कोणालाच त्याचा कोणीच त्यावरती विश्वास ठेवत नाही की मी मरणार नाही. आहे. असं कधीच कोणाला वाटत नाही की मी मरणार आहे म्हणून. ते सगळेजण असे जगतात की मी कधीच मरणार नाही म्हणून, मी अमर आहे अशा प्रकारे जगतात सगळेजण. बरोबर की नाही? पण जर हो. खरं वास्तविक पाहता आपण जर बघितलं तर आपण कोणत्याही क्षणाला कधीही मरू शकतो. कधीही आपल्याला मृत्यू येऊ शकतो. मृत्यू काही नोटीस देऊन येतो का, आपल्याला काही सूचना देतो का अगोदर मी उद्या यायलो, या टायमाला तयार राहा म्हणून? नाही. मृत्यू कधी सूचना देऊन येत नाही. आणि मृत्यू बघा आपण आपल्या डोळ्यासमोर आपण बघतो, आपण इतक्या न्यूज मध्ये वगैरे बघतो सगळीकडे की मृत्यू हा कोणाला येतो. लहान कोणी म्हणते आपण म्हातारे होईपर्यंत जगणार, असं काही कंपल्सरी नाही. लहान जन्मत्या बाळाला सुद्धा, जन्म झाला त्या बाळाला सुद्धा मृत्यू येतो. थोड्या त्याच्यापेक्षा मोठ्या बाळाला सुद्धा येतो. तरुण पण कित्येक तरुण मरतात, कित्येक प्रौढ व्यक्ती सुद्धा मरतात, कित्येक म्हातारे सुद्धा मरतात. तर म्हणजे मृत्यू हा कोणालाही कोणत्याही काळी कोणत्याही वयामध्ये येऊ शकतो. तर मृत्यू म्हातारपणीच येईल असं काही, याची काही गॅरंटी कुठे दिलेली नाही. नाही. आणि ते कधी काही सांगता येत नाही. मृत्यू कधीही कोणाला कुठेही येऊ शकतो. आणि मृत्यू तो येणारच आहे, नक्की तर आहे. मृत्यू येणं हे निश्चित आहे. कधी ते आपल्याला माहिती नाही, पण तो निश्चित आहे. है ना? तर त्यामुळे मग मृत्यूच्या भीतीने आपण आपलं कर्तव्य पालनात आपण चुकायला नाही पाहिजे. आपण आपलं कर्तव्य पालन करायलाच पाहिजे. मृत्यूचा शोक करत बसायचा नाही, हम्म. असं यामध्ये सांगितलं. तर बघा काही काही लोक असतात म्हणतात की जोपर्यंत मृत्यू, ते नाही काही गाणे पण आहेत बरेचसे बॉलिवूड सॉन्ग पण, थोडेसेच दिवस आहेत जगून घ्या, एन्जॉय करा, मजा करा. अरे पण त्यासाठी नाही दिलेलं आपल्याला. मनुष्य शरीर जे आहे त्यासाठी दिलेलं नाहीये. मनुष्य शरीर आपल्याला भगवंताला समजून घेण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी दिलेलं आहे. आपल्याला मनुष्य शरीर आहे. तर मनुष्य शरीरामध्ये जर आपण भगवंताला समजलं नाही, आपले इंद्रिय जे आहेत ते एका सर्पासारखे आहेत, विषारी सापासारखे. तर आपण बघा, तर जोपर्यंत त्या विषारी सापाचं विष काढत नाही, तोपर्यंत ते आपल्याला डसत राहणार. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीमध्ये लावत राहणार. आणि जोपर्यंत आपण इंद्रिय तृप्तीमध्ये पडत राहू, तोपर्यंत आपण या जन्म मृत्यूचे जे चक्र आहे त्या फेऱ्यामध्ये अडकून राहू. एक मिनिट हा. हेलो. सो मैं बता रहा था की हे जे इंद्रिय आहेत ते कशाप्रमाणे आहेत, सापाप्रमाणे आहेत, विषारी विषारी सापाप्रमाणे आहेत. तर ते आपल्याला कधीही दंश करू शकतात.
दंश करणे म्हणजे काय, ते इंद्रिय तृप्तीमध्ये आपल्याला इंद्रिय भोगामध्ये लावतात आणि जेणेकरून त्यामुळे काय राहतो, आपण या ठिकाणी अटकून राहतो आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण कधीच बाहेर पडू शकत नाही. नाही. आणि त्यामुळे आपले सगळे दुःख भोगावे लागतात. दुःखांचं कारण तेच आहे की आपण या इंद्रिय भोगमध्ये, इंद्रिय तृप्तीमध्ये लागलेलो आहोत. आपल्या आपण जिभेला काय करतो, तृप्त करण्याचा प्रयत्न करतो, हे खाऊन ते खाऊन, परंतु जीव कधीही संतुष्ट होत नाही, पूर्णतः संतुष्ट होत नाही. नाही. शास्त्रामध्ये सांगितलं, जिभेला संतुष्ट करण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे ते जिभेला फक्त, जर त्या जिभेचा उपयोग आपण फक्त भगवंताचा प्रसादच ग्रहण करण्यासाठी जर करू करू तरच, बाकी इतर सगळ्या गोष्टींचं सेवन करणं सोडू आणि फक्त त्या जिभेनं भगवंताचा प्रसाद किंवा ज्या गोष्टीचा भगवंताला नैवेद्य दाखवला तीच गोष्ट ग्रहण करू, तेव्हाच जीभ नियंत्रणामध्ये येते. नाहीतर जिभेला नियंत्रण करण्याचा काहीच दुसरा उपाय नाहीये. हम्म. तर हे खाण्यासाठी आहे. परत जिभेचं दुसरं पण फंक्शन, त्याचं दुसरं काम काय आहे की बोलणे आहे, हे का नाही. तर ज्यावेळेस आपण आपली जिव्हा ही भगवंताचं नाव घेण्यासाठी वापरू आणि भगवंताचं गुणगान करण्यासाठी वापरू, भगवंताबद्दलच बोलण्यासाठी वापरू, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या जिभेचं सार्थक होईल. नाहीतर मग जिभेनं आपण फालतूच्या गोष्टी तर खूप साऱ्या बोलत असतो, तर त्यातून काही जिभेचा काही फायदा होत नाही. ती आपल्याला बंधनात टाकते. ठीक आहे. तर हे आहे, तर आपण जिव्हा वापरून आपण भगवंताची सेवा करतो. जिव्हेन्मुख आहे ना, सेवन्मुख जिव्हा म्हणजे काय, आपण जीभ वापरून आपण भगवंताची सेवा करू शकतो. भगवंताची भक्ती ही जिभेनच सुरू होती. कुठून सुरू होते भगवंताची भक्ती? जिभेने. जिव्हेपासून. हा, जिव्हेपासून. तर काय काय करू शकतो आपण जिव्हेपासून? काय करू शकतो? भगवंताचं नामस्मरण करू शकतो, भगवंताचं नाव घेऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. परत असं भगवद्गीता क्लास आपण मी बोलतोय तसं आपण भगवंताचं गुणगान करू शकतो जिव्हा वापरून. आणि त्याच जिव्हेतून आपण काय करू शकतो, भगवंताचा प्रसाद सुद्धा ग्रहण करू शकतो. तर भगवंताच्या भक्तीची सुरुवात ही जिव्ह्यापासून होते. तर आपल्याला भगवंताला समजायचं असेल तर आपण डोळ्याने नाही समजू शकत. कशाने समजू शकतो आपण? जिव्हेनं. जिव्हा वापरून आपण भगवंताला समजू शकतो. कारण भगवंताचं नाव घेतलं, नामस्मरण केलं तर चेतो दर्पण मार्जनम, तर आपलं हृदय शुद्ध होईल. आपलं हृदय शुद्ध झालं तर आपण कुठे भगवंतांना समजू शकतो. म्हणून भगवंताला समजण्यासाठी आपण जीभ वापरावी लागते. पण लोक काय म्हणतात, आम्हाला डोळ्याने दाखवा. अरे डोळ्याने काय बघता तुम्ही? डोळ्याने दिसते तरी काय तुम्हाला भगवंत? सूर्यप्रकाशाविना आपण स्वतःला सुद्धा बघू शकत नाही. आपण सूर्यप्रकाशाविना आपण आंधळे आहोत. तर भगवंताला कसं काय बघू शकेन आपण? आणि या चर्मचक्षुतून आपण भगवंतांना बघू शकत नाही. भगवंत दिव्य आहे, चेतन वस्तू आहेत. तर एका चेतन वस्तूला आपण भौतिक भौतिक डोळ्यातून, भौतिक नेत्रातून आपण बघू शकत नाही. त्यासाठी आपल्याला दिव्य दृष्टी लागते. जशी की अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यासाठी भगवंतांनी दिव्य दृष्टी प्रदान केली होती. पण ती कधी भेटेल? जेव्हा भगवंताची आपल्यावरती कृपा झाली तेव्हा. तर त्यामुळे आपण भगवंताच्या इच्छेविना, भगवंताच्या मर्जी विना त्यांना बघू शकत नाही. कोणत्याही प्रकारचं यंत्र वापरून आपण भगवंतांना बघू शकत नाही, असं या ठिकाणी मत आहे. तर आता बघा, आपल्याला जर मृत्यू होणार आहे, तर सगळ्यांचा, आता हे तर निश्चित आहे की मृत्यू सगळ्यांचा होणार आहे. तर पण कधी मृत्यू होईल हे माहिती आहे का आपल्याला? नाही. नाही. बरोबर आहे ना, ते माहिती नाहीये. तर पण आपण मृत्यूच्या वेळी जे काही गोष्टीचं स्मरण करू, त्याच प्रकारचा जन्म आपल्याला पुढच्या जन्मामध्ये घ्यावा लागेल. पुढचा जन्म आपल्याला त्याचप्रमाणे भेटणार आहे, ज्या गोष्टीचं आपण स्मरण करू मृत्यूच्या वेळेस, है ना. जर कोणी मृत्यूच्या वेळेस खूप खाण्याचं स्मरण करत असेल, तर तो काय होईल? हाती होईल पुढच्या जन्मात. खातच राहावं लागेल त्याला, आहे की नाही? बरोबर आहे. कोणी जर नॉनव्हेजचं स्मरण करत असेल मृत्यूच्या वेळेस, मांसाहारांचं, तर तो काय होईल? एखादा कुत्रा होईल किंवा एखादा वाघ होईल किंवा एखादा सिंह होऊन जाईल तो. बरोबर आहे की नाही? जर एखाद्याला झोपण्याचं स्मरण होत असेल तर तो अस्वल होऊन जाईल, आहे की नाही? कारण 6 महिने त्याला झोपावेच लागते. तर अशा प्रकारे कोणी जर पती पत्नी एकमेकांचं स्मरण करत असतील तर त्यांना काय कबूतर वगैरे व्हावं लागेल, आहे का नाही? अशा वेगवेगळ्या गोष्टीचं आहे. तर तर बघा, असं आपण काय स्मरण करतो ते खूप महत्वाचं आहे. तर खऱ्या अर्थाने आपण कशाचं स्मरण केलं पाहिजे मृत्यूच्या वेळेस? भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कोणाचं? भगवंताचं. भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. तर आपण काय करू? या जन्मानंतर कुठे जाऊ?
भगवत धामामध्ये जाऊ, भगवंताकडे जाऊ आणि भगवंताकडे गेलो, भगवंत धामामध्ये गेलो तर हे आपले जे विषारी सर्पासारखे इंद्र आहेत त्यातून आपल्याला मुक्ती मिळेल आणि आपल्याला काय होईल, त्या सर्व दुःखांचा नाश होऊन आपलं जीवन हे अतिशय सुखमय होऊन जाईल आणि आपल्या दुःखांचा पूर्णतः समूळ नाश होईल, समूळ नाश. आणि ते दुःखे परत कधीच आपल्याकडे येणार नाहीत. आणि या जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे जे चक्र आहे, या चक्रातून आपली पूर्णतः काय होऊन जाईल, सुटकारा होऊन जाईल. आपल्याला सुटकारा मिळेल. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रातून जे आहे, जन्म आहे किती दुःखदायी असतो जन्म. परत आपण बघतो की वृद्धावस्था, परत अजून आजार आणि मृत्यू. मृत्यू तर खूप खूप जास्त दुःखदायी आहे. मृत्यूच्या वेळी असं म्हटलं जाते की एका व्यक्तीला 40,000 विंचू 40,000 विंचू एका टायमाला चावल्यानंतर जेवढा त्रास होतो ना, तेवढा त्रास मृत्यूच्या वेळेस होतो. तर एक जरी विंचू चावला एखाद्याला, तर त्याला कोणी चावला असेल त्याला माहिती असेल, की तो व्यक्ती वरडायला लागतो, नाचायला लागतो. इतका त्रास होतो त्याला, इतका त्रास होतो, खूप तो सहन करू शकत नाही. त्याच्या सहन क्षमतेच्या पलीकडे जातो त्रास, एका विंचू चावल्याचा. तर बघा असे किती विंचू चावल्याचा त्रास होतो मृत्यूच्या वेळेस एकासोबत? एकासोबत 40,000. 40,000 विंचू एका सोबत चावल्याचा एवढा त्रास होतो. तर एवढा दुःखदायी आहे मृत्यू. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि वृद्धावस्था सुद्धा किती दुःखदायी. शरीराकडून तर तकलीफ होतेच होते. परंतु वृद्धावस्थेमध्ये कोणी त्यांना लक्ष देत नाही. त्यांच्याकडे कोणी ऐकत नाही. सगळे दुर्लक्षित करतात आणि त्यांना सगळे म्हातारे, म्हातारे म्हणतात आणि त्यांना घरातून काढून देतात. त्यांचं कोणी काही ऐकत नाही. त्यांची सोय घेत नाही व्यवस्थित. त्यांना खायला प्यायला पण देत नाहीत व्यवस्थित. तर किती त्रासदायी आहे हे सगळे ना, वृद्धावस्था, मृत्यू, जन्म, आजार. आजारी असताना पण आपण बघतो हातात सलाईन लावलेले असतात, ऑपरेशन करतात, पोट कापा, हे कापा, ते कापा, सर्जरी वगैरे. किती त्रासदायी आहे या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर काय पर्याय आहे? फक्त भगवंताची भक्ती करून, आपलं हृदय शुद्ध करून आपल्या इंद्रियांना पूर्णतः भगवंताच्या सेवेमध्ये लावणं आणि मृत्यूच्या वेळी ज्यावेळेस आपण भगवंताचं स्मरण करू शकू त्याच वेळेस आपल्याला या दुःखातून मुक्तता मिळणार आहे. म्हणजे भगवंताची भक्ती हा एकच पर्याय आहे आपल्या दुःखांचा समूळ नाश करण्याचा. बरोबर आहे? हो. तर भगवंताचं आपण स्मरण कधी करू शकू? मृत्यूच्या वेळेस. जर आपण बघा कोणत्याही गोष्टीमध्ये आपण निष्णात कधी होतो, निपुण कधी होतो? जर परत परत आपण ती गोष्ट केली, त्या गोष्टीचा सराव केला, वारंवार ती गोष्ट केला आणि ती गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहिलो आपण, तरच आपण त्या गोष्टीमध्ये निष्णात किंवा निपुण होतो. तर म्हणून आपण जर रोज भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताच्या नावाचा जप केला, रोज जर भगवद्गीता, भागवतम हे ऐकलं, वाचलं, बोललं, सांगितलं लोकांना, तर काय होईल? आपण मृत्यूच्या वेळी सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी आठवतील. नाहीतर आपण असंच वर्षातून एकदा भागवत सप्ताह 7 दिवस काहीतरी केलं, कीर्तन, भजन आणि बस. नंतर वर्षभर सगळं पाप करत बसलो, तर आपल्याला काही मृत्यूच्या वेळेस भगवंत आठवणार आहेत का? नाही. नाही. तर मृत्यूच्या वेळेस भगवंत आपल्याला तेव्हाच म्हणून म्हणतात, सततम कीर्तयंतो माम. भगवंत म्हणतात सतत सतत प्रत्येक वेळेस माझं काय करत राहा, गुणगान माझ्याबद्दल बोलत राहा, माझ्याबद्दल ऐकत राहा, माझ्याबद्दल विचार करत राहा. मनमना मद भक्तो मद्याजी माम नमस्करू. हे का नाही? माझ्याबद्दल विचार करा, माझी भक्ती करा, माझी पूजा करा आणि काय करा, मला प्रणाम सुद्धा करा. तर असे भगवंत म्हणतात, कारण आपला मृत्यू कधीही येऊ शकतो. हे का नाही? तर मृत्यूच्या वेळेस आपण भगवंताचं स्मरण जर करू शकलो तर या जन्माचं सार्थक आहे. नाहीतर मग आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल. कोणी म्हणेल पुनर्जन्म घेण्यात काय प्रॉब्लेम आहे? पुनर्जन्म घेतला तर काही हरकत नाही ना, काही प्रॉब्लेम नाही आहे, आहे का नाही? पुनर्जन्म घेण्यात तर काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणेल कोणी. तर प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला मनुष्याचाच जन्म भेटेल असं नाही. कुत्रा, मांजर काही पण आपल्याला जन्म भेटू शकतो आणि त्यांचं जीवन हे अतिशय दुःखदायी असते आणि त्यांना काही कळत सुद्धा नाही. नाही. आणि नरकात जावं लागते, नरक यातना सुद्धा भोगाव्या लागतात. तर इतका सगळा हा त्रास काय होतो भोगावा लागतो, दुःख भोगावे लागतात. तर म्हणून पुनर्जन्म हा अतिशय दुःखदायी आहे. म्हणून आपल्या या चक्रातून बाहेर प्रत्येक जो बुद्धिमान व्यक्ती असेल तो या काय करेल, या चक्रातून बाहेर येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. ठीक आहे.
नाहीतर हे चक्र चालत राहते चालत राहते. तर असं आहे. तर बघा, आपण याचा अर्थ हा नाही की आपण अनावश्यकपणे खून करायला पाहिजे, कोणाची हत्या करायला पाहिजे, संपवून टाकायला पाहिजे. असं ह्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या नाहीत. याचं समर्थन या ठिकाणी केलं जात नाही. नाही. ठीक आहे. पण तरी सुद्धा जर समाजामध्ये न्याय व्यवस्था आणि सुव्यवस्था जर टिकून ठेवायची असली तर समाज युद्ध आणि हिंसा ह्या काही गोष्टी आहेत अटळ आहेत. त्या कधी टाळल्या जाऊ शकत नाही. कधीच त्या पूर्णतः थांबवल्या जाऊ शकत नाही. नाहीत. बघा आता आपल्याला, कारण काही लोक असणारच आहेत की जे काय असेल वाईट प्रवृत्तीचे असतील, ते जे चुकीच्या मार्गावर असतील, तर त्यांना धडा शिकवण्यासाठी हिंसा ही करावी लागेल. काही चुकीच्या व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी युद्धही करावे लागेल. तर ह्या गोष्टी टाळता तर येत नाहीत. पण आता बघा, या बाकीच्या युद्धामध्ये या युद्धामध्ये फरक काय आहे, की कुरुक्षेत्रावरील युद्ध त्याला धर्मयुद्ध का म्हटलेलं आहे? कारण ती भगवंताची इच्छा होती आणि धर्म संस्थापना करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी ते युद्ध गरजेचं होतं. म्हणून भगवंताने स्वतः भगवंत त्या युद्धामध्ये उपस्थित होते, म्हणून ते युद्ध दिव्य आहे. नाहीतर असे तर आता आपण इतिहासामध्ये इतके युद्ध झाले, त्याची युद्धाची चर्चा कुठं भगवद्गीतेमध्ये केलेली आहे का? नाही. किंवा वैदिक ग्रंथांमध्ये बाकी इतर युद्धाची केलेली आहे. बघा, रामायण आणि महाभारत या युद्धाला एवढं महत्व का दिलेलं आहे? कारण त्या युद्धामध्ये कोण उपलब्ध, कोण त्या ठिकाणी साक्षात कोण आहे त्या ठिकाणी? साक्षात भगवंत त्या ठिकाणी आहेत, है ना? म्हणून या युद्धांना एवढं महत्व दिलेलं आहे. जसं रामायणामध्ये भगवान श्री रामचंद्र तिथे उपस्थित होते साक्षात, म्हणून त्या ठिकाणी ते युद्ध महत्वाचं आहे. म्हणून त्या युद्धाबद्दल आपण चर्चा केल्यानं आपलं मन काय होईल? शुद्ध होईल. म्हणून ती चर्चा सुद्धा दिव्य होऊन जाईल आणि ते युद्ध सुद्धा दिव्य आहे. आणि ते रावणासारख्या अधर्मी लोकांचा नाश करण्यासाठी आणि समाजामध्ये धर्माची संस्थापना करण्यासाठी, धार्मिक जे सिद्धांत आहेत त्याचं रक्षण करण्यासाठी आणि धार्मिक लोकांचं रक्षण करण्यासाठी, एका स्त्रीच्या जी इज्जत आहे, अब्रू आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी ते युद्ध केल्या गेलं आहे. म्हणून ते धर्मयुद्ध आहे. ते काही कोणाच्या स्वार्थासाठी काही युद्ध केल्या गेलं नाही. म्हणून रामायण महाभारत हे जे युद्ध आहेत ते दिव्य आहेत. कारण त्या ठिकाणी भगवंत साक्षात त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या ज्या ठिकाणी भगवंत असतील ती गोष्ट, त्या गोष्टी सगळ्या काय होतात? दिव्य होतात, ऐकण्यालायक होतात, बोलण्यालायक होतात, चर्चे लायक होतात. आणि ज्या ठिकाणी भगवंत नाही, ती प्रत्येक, मग ती गोष्ट किती चांगली असो, ज्या गोष्टीचा भगवंताशी काहीच संबंध नाही, किंवा ज्या ठिकाणी भगवंत उपस्थित नाही, किंवा ज्या गोष्टीतून भगवंताला आनंद होणार नाही, अशा गोष्टी किती चांगल्या असो तरी सुद्धा त्या एका दृष्टिकोनातून वाईटच आहेत किंवा निरर्थकच आहे. त्यांना काही अर्थ नाही. नाही. बरोबर आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर कर्तव्य पालन करत असताना क्षत्रियाचं हे कर्तव्य आहे की योग्य हेतूसाठी त्यांनी युद्ध करायला पाहिजे, लढायला पाहिजे, चुकीच्या व्यक्तींना सजा त्यांनी दिली पाहिजे. ठीक आहे. तर अर्जुन आपण बघतो या ठिकाणी कर्तव्य पालन करीत असताना त्याला वाटलं की आपलं कर्तव्य पालन करता करता आपल्याला आपल्या नातेवाईकांची हत्या करावी लागेल. त्यामुळे तो दुःखी होत होता, भयभीत होत होता. परंतु पण कर्तव्य पालन करताना आपण नातेवाईक असो किंवा कोणी असो यांच्या विचार आपण करायला नाही पाहिजे. आपण कर्तव्य पालन नाही केलं तर आपलं तर भलं होणारच नाही, पण समाजाचं पण नाही होणार आणि इतरांचं सुद्धा भलं होणार नाही. तर कायदा भंग करणे हे काय अर्जुनासाठी बरोबर नव्हते, चुकीचे होते. तर अर्जुनाला वाटत होतं की ज्या पातक, त्याला वाटलं की माझ्या हातातून एवढं मोठं जे पाप आहे, खूप मोठं जे पाप, त्याला पातक म्हणतात. तर पातकाची जी भीती वाटत होती, जर अर्जुनाने युद्ध नसतं केलं तर त्याला ते भोगावे लागलं असतं, कारण त्यानं त्याचं कर्तव्य पालन केलं नाही. धर्माच्या बाजूने त्याने युद्ध करायला तयार नसता केलं तर त्याला काय झालं असतं? त्याला पाप. आणि बघा, अर्जुनाने जर नसतं मारलं तर ते ते जिवंत राहणार होते का त्याचे नातेवाईक? नाही. नाही. तर त्यांना कधी ना कधी मृत्यू हा येणारच होता. मृत्यू हा अटळ होता. तर तो त्याच्या हातून असो की कोणाच्या हातून. पण आज जर त्यांना मारलं तर त्यांचं सुद्धा भलं होणार होतं आणि अर्जुनाचं सुद्धा होणार होतं. कारण ज्या पापी लोकांना जर त्यांना लवकर शिक्षा नाही दिली, लवकर त्यांना मारलं नाही, तर पापी लोकांना त्यांना मृत्यूदंड देणे ही सुद्धा त्यांच्यावर दयाच आहे. कारण त्यांना जर मृत्यूदंड नाही दिला तर ते पाप करत राहतील आणि अजून त्यांना नरकामध्ये खूप जास्त कठीण यातना भोगाव्या लागतील.
पण त्यांना जर मृत्यूदंड दिला तर त्यांचे पाप करणं ते थांबल्या जाते आणि त्याचबरोबर त्यांची सजा नरकामध्ये जी भेटणार आहे ती सुद्धा कमी होते. म्हणून पापी लोकांना जे राजे महाराजे पूर्वीच्या काळी मृत्यूदंड द्यायचे ती त्यांच्यावरती केलेली दयाच होती. ते रागारागात द्यायची नाही, ती त्यांच्यावरती काय होती? दयाच होती. तर अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे की चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचं काय झालं असतं? अर्जुनाचं पतन झालं असतं, त्याला सुद्धा नरकात जावं लागलं असतं, त्याला सुद्धा दुःख भोगावे लागले असते आणि निंदनीय झाला असता, निंदास्पद झाला असता अर्जुन, जर त्याने हा युद्ध नसतं केलं तर. म्हणून आपण कर्तव्य पालनामध्ये या गोष्टींचं जास्त या गोष्टींना घाबरलं नाही पाहिजे. आपलं कर्तव्य आपण पालन केलं पाहिजे. ठीक आहे. तर आत्म्याचं सुद्धा कर्तव्य आहे आणि शरीराचं सुद्धा. तर आपण दोन्ही कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. आत्म्याचं आणि शरीराचं दोन्हीच्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. तर आत्म्याचं कर्तव्य काय आहे की आपण रोज भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नाम ABCD फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. असोसिएशन आपण भगवंताच्या भक्तांचे संघ घेतला पाहिजे. त्यांच्याकडून प्रवचन ऐकलं पाहिजे किंवा त्यांच्यासोबत जप केला पाहिजे भगवंताच्या नावाचा. तर ते आहे एक. किंवा त्यांना आपण भगवंताबद्दल सांगितलं पाहिजे. तर ते एक झालं. परत भगवद्गीता, भागवतम सारखे ग्रंथ वाचन केलं पाहिजे आणि जप केला पाहिजे भगवंताच्या नावाचा, हरे कृष्ण महामंत्राचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण जप जितका जास्त होईल तितका केला पाहिजे. खरं पाहिलं तर वास्तविक पाहता आपण दिवसभर करायला पाहिजे, परंतु जेवढा आपल्याकडून शक्य होईल तेवढा आपण करत राहायला पाहिजे. जप हा खूप अतिशय महत्वाचा आहे, कारण त्यातून आपलं हृदय शुद्ध होणार आहे आणि त्यातूनच आपल्याला भगवंताविषयी प्रेम आपल्या हृदयामध्ये उत्पन्न होणार आणि ज्यातून आपल्या सगळ्या दुःखांचा नाश होणार आहे. म्हणून भगवंताच्या नावाचं जप हे कलियुगामध्ये सगळ्यात मोठं साधन आहे भगवंत प्राप्तीचं. बाकी साधनांपेक्षा ही सगळ्यात आणि अतिशय सोपं साधन आहे. कोणीही करू शकतो. भगवंताच्या नावाचं जप हा लहान मूल सुद्धा करू शकते. लहान मूल सुद्धा तो जप करू शकतो. म्हणून जप हा अतिशय महत्वाचा साधन आहे आणि आपण भगवंताचा प्रसादच ग्रहण केला पाहिजे. जेवढं होईल तेवढं आपण शक्य भगवंतांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे पत्रम पुष्पम फलम तोयम या गोष्टींचा आपण भगवंतासाठी काय केलं पाहिजे? या गोष्टीचा भोग बनवून त्याला नैवेद्य दाखवूनच आपण ग्रहण केला पाहिजे. तर आपल्याला त्याचा पाप लागणार नाही. नाही. तर हे या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलेले. तर आपण चला पुढचा श्लोक बघूया आता. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत, अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. अव्यक्त आदिनी अव्यक्त आदिनी भूतानी भूतानी व्यक्त व्यक्त मध्यानी मध्यानी भारत भारत अव्यक्त अव्यक्त निधनानी 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 एव निधनानी एव एव तत्र एव तत्र का का परिदेवना. परिदेवना. याचा अर्थ आणि तात्पर्य. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्य अवस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काही आवश्यकता आहे. 1 मिनिट हा. वाच मग. तात्पर्य: आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्व वेदांचे 2 वर्ग जरी मानले तरी दोहांच्या दृष्टीनेही शोक करण्याचे प्रश्न उद्भवत नाही. आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या देवविद्येचे अनुयायी नास्तिक असे म्हणतात. तरी केवळ वादविवाद करिता हा नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तरी शोक करण्याचे काहीच कारण नाही. आत्म्याचे स्वातंत्र्य हे अस्तित्व सोडले तर भौतिक तत्व ही दृष्टीच्या निर्मितीपूर्वी अप्रकटच राहतात. ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न होते, त्याचप्रमाणे अव्यक्तांचा या सूक्ष्म अवस्थेतून व्यक्त अवस्था उत्पन्न होते. पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रकटीकरण होते. उदाहरणार्थ
पृथ्वीपासून प्रकट झालेली गगनचुंबी इमारत जेव्हा ती कोसरविली जाते तेव्हा तिची प्रकट अवस्था पुन्हा अप्रकट होते आणि सरते शेवटी तिचे रूपांतर कणामध्ये होते. शक्तीच्या आणि अविनाशत्वाचा नियम कायम राहतो, पण कालगतीला अनुसरून पदार्थ प्रकट होतात आणि अप्रकट होतात हा फरक आहे. म्हणून प्रकट अवस्था असो या अप्रकट अवस्था असो, कोणत्या अवस्थेत शोक करण्याचे कारण काय? कसे असले तरी अप्रकट अवस्थेतही पदार्थ नष्ट होत नाही. आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्थेत तत्व अव्यक्त राहतात. केवळ मध्य अवस्था ही व्यक्त होतात आणि त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण फरक पडत नाही. कालांतराने हे भौतिक शरीर नष्ट होते, पण आत्मा हा सनातन आहे. भगवद्गीतेत सांगितलेल्या या वैदिक निष्कर्षाचा आपण स्वीकार केला तर आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की शरीर हे एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे आणि म्हणून वस्त्र बदलण्याचे शोक करण्यास काय अर्थ आहे. सनातन आत्म्याच्या अस्तित्वावर विचार केला तर या भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही. हे एका स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नामध्ये आपल्याला वाटते की आपण आकाशात उडत आहोत किंवा एखाद्या राजाप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत, परंतु जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपण पाहतो की आपण आकाशामध्येही नाही आणि रथामध्येही नाही. भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही. या आधारावर वैदिक ज्ञान आत्मसाक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देते. म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो या नसो, शरीराच्या विनाशाबद्दल शोक करण्याचे काहीच कारण नाही. तर बघा, अतिशय सुंदर श्लोक आहे. त्यामध्ये प्रभुपादजी सांगतात की सर्व जीव जे आहेत प्रारंभी अव्यक्त असतात. म्हणजे ते आता याबद्दल हा खूप मोठा विषय आहे. तर सुरुवातीला ते महाविष्णू जी आहेत त्यांच्याकडे असतात, तर त्यावेळेस अव्यक्त असतात. आणि मध्य अवस्थेमध्ये जेव्हा सृष्टीची निर्मिती होते त्यावेळेस पुन्हा जीव काय करतात, पुन्हा ते म्हणजे वेगवेगळे त्यांना शरीर दिले जातात आणि शरीरामध्ये मग ते प्रवेश करतात वेगवेगळ्या शरीरांमध्ये आणि मग ते त्यांच्या कर्मानुसार त्यांना वेगवेगळे शरीर देऊन मग ते कार्यान्वित होतात. परंतु परत सृष्टीचा काय झाला, सृष्टीचा विनाश झाल्यानंतर परत ते अव्यक्त होतात. ठीक आहे, परत अव्यक्त होतात म्हणजे भगवान विष्णूंकडे जातात. परत विष्णूंच्या शरीरामध्ये ते राहतात ना, विष्णूंच्या तिथे. परत मग ते काय परत ज्यावेळेस तर बघा, भगवान असं शास्त्रांमध्ये भागवतांमध्ये सांगितलं जाते की भगवान जे महाविष्णू आहेत तर त्यांच्या शरीरातून ते जेव्हा श्वास घेतात, ठीक आहे, तर असे श्वास घेतात तेव्हा कित्येक असं त्यांच्या शरीरात जेवढे पण रंध्र आहेत, रंध्र म्हणजे जे रोम छिद्र आहेत, त्यातून प्रत्येक वेळेस त्यांच्यातून बरेच जे ब्रह्मांड आहेत ते प्रकट होतात आणि अप्रकट होतात. म्हणजे तर त्यावेळेस ते बघा, आपण जे श्वासोच्छ्वास करतो त्यावेळेस श्वास जेव्हा आतमध्ये बाहेर सोडतात त्यावेळेस काय होतं, आपण बघतो की खूप साऱ्या ब्रह्मांडाची निर्मिती होते. तर त्यांच्या प्रत्येक शरीरातील रोम छिद्रातून एक एक ब्रह्मांड निर्मित होतो आणि ज्यावेळेस ते श्वास परत आतमध्ये घेतात त्यावेळेस सगळ्या ब्रह्मांडाचा नाश होतो. तर असं त्या भगवंताच्या श्वासातून वेगवेगळे ब्रह्मांड प्रकट आणि अप्रकट होत असतात. तर त्यावेळेस सृष्टी जेव्हा निर्मिती होते त्यावेळेस पूर्ण जीव जे आहेत ते परत काय करतात, जीव जे आहेत तर ते त्यांच्या कर्मानुसार त्यांना शरीर दिले जातात आणि ते वागतात आणि पुढे जीवन जगतात. परंतु परत ज्यावेळेस सृष्टीचा नाश होतो त्यावेळेस ते परत जीव काय करतात, महाविष्णूमध्ये जातात आणि त्यांच्या कर्माचा कोटा तसाच असतो. असं चालत राहते जोपर्यंत त्यांना मुक्ती मिळत नाही तोपर्यंत. तर ही व्यक्त आणि अव्यक्त अवस्था ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. तर म्हणून जे आहेत प्रारंभी ते अव्यक्त असतात, परत व्यक्त होतात आणि विनाशानंतर परत अव्यक्त होतात. तर काही लोक असं म्हणतात की हे जे जग आहे ना, हे जग माया आहे. म्हणजे हे जग आहे हे काही खरं नाही, हे दिसते हे सगळं खोटं आहे, हे जग अस्तित्वातच नाहीये असं म्हणतात लोक. ही पृथ्वी अस्तित्वात नाही, आपण पण अस्तित्वात नाही, फक्त आपला एक भ्रम आहे. असं नाहीये. तर खरं जर पाहिलं आपण तर हे जे घर आहे, आपण जे शरीर आहे, हे काय वास्तव आहे, ही भगवंताची, हे पण भगवंताची शक्ती आहे. भगवंतापासूनच ही सगळी सृष्टी उत्पन्न झालेली आहे. पण फरक काय, ही कायमस्वरूपी नाहीये.
बघा आता आपण कोणती बिल्डिंग बांधली तर काय होते, ती 100-200 वर्ष राहते, नंतर ती कोसळल्या जाते. आणि बिल्डिंग कशापासून बनवलेली जाते? विटा आहे, सिमेंट आहे, परत यापासून वेगवेगळ्या पाणी, ह्या सगळ्या गोष्टीपासून. तर ज्यावेळेस पडते त्यावेळेस काय होतात, परत ती मातीतून आली होती मातीतच जाते. बरोबर की नाही? म्हणतो ना माती झाली. सगळ्या गोष्टीची जी उत्पत्ती होत आहे पृथ्वीवरती ती कशापासून होत आहे? मातीतून होत आहे. परत काय होते? मातीतच जाते. बरोबर की नाही? हो. तर अशाप्रमाणे जे 5 तत्व आहेत बघा, जे पृथ्वी, आकाश, वायू, तर हे पुढे सांगितलेलं आहे बघा. त्यांनी काय सांगितलं, की आकाशातून वायू प्रकट होतो. पहिल्यांदा आकाश आहे. सगळ्यात अगोदर काय आलं? आकाश. आकाशातून काय उत्पन्न होतो? वायू. मग वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न होते. तर ज्या वेळेस एखादा सपोज आपण एखाद्या मनुष्याचं शरीर जाळतो, तर ते शरीर सुद्धा पंचमहाभूताचं आहे बनलेलं. तर त्यावेळेस जाळतो तर काय होतं? जो अग्नीचा भाग आहे तो अग्नीमध्ये जातो. परत जल जलामध्ये जाते. परत वायू आपण वायूमध्ये जातो आणि पृथ्वीमध्ये काय होते? मिसळून जाते. तर हे 5 तत्व जे आहेत पंचमहाभूत ज्यापासून शरीर बनलं होतं ते परत काय होतात? पंचमहाभूतामध्ये जातात. तर ही सृष्टी जी आहे, ते सृष्टीचं प्रकटीकरण काय आहे? कायमस्वरूपी नाहीये. सृष्टीचं प्रकटीकरण ते खोटं नाहीये. पण ते काय आहे? तात्पुरतं आहे. बरोबर आहे की नाही? ते काय आहे? तात्पुरतं आहे. तात्पुरतं. हां, थोड्या वेळात. आता बघा एखादं लहान बाळ असते ते जर समुद्र किनाऱ्यावर गेलं तर ते वाळूचा काहीतरी किल्ला वगैरे काहीतरी बनवतात. बरोबर की नाही? तर तो किल्ला खोटा आहे का तो? ते बनवलेलं त्यांनी ते खोटा आहे का? तो भ्रम आहे का त्याचा तो? नाहीये. तो आहे ना तिथं त्याने बनवलेला वाळूचा दिसतो आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तिथं दिसतो ना आपण त्याला हात हो. पण लावू शकतो. पण तो काय आहे काही वेळानंतर राहील, थोड्या वेळानंतर लाटा आला की तो लाटामध्ये मोडून जाणार. बरोबर की नाही? म्हणजे हो. त्याचं प्रकटीकरण काय आहे? त्याचं प्रकटीकरण जे आहे ते तात्पुरतं आहे. ते खोटं नाही. तसं काही लोकं म्हणतात ते ब्रह्म सत्य जगत मिथ्या. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. म्हणजे हे जग काय आहे? खोटं आहे आणि फक्त ब्रह्म तेच एक खरं आहे. पण असं नाही, हे जग खोटं नाही. परंतु हे जग काय तात्पुरतं आहे. हे जे भौतिक प्रकृती आहे त्याचं जे प्रकटीकरण आहे ते तात्पुरतं आहे. ते काही काळापर्यंत राहते, नंतर त्याचा नाश होतो. शरीर पण जसं आहे काही काळानंतर राहते, नंतर त्याचा नाश होतो. बरोबर आहे? समजलं ना? आणि 2 हो. प्रकारचे लोक समाजामध्ये असतात, 2 वर्ग असतात. काही लोक काय करतात, आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात आणि काही लोक विश्वास ठेवत नाहीत. ठीक आहे. तर पण भगवंत सांगतात, की दोन्हीच्याही दृष्टिकोनातून जर या शरीराचा नाश झाला तरी सुद्धा काही दुःख करण्याचे, शोक करण्याचं काही कारण नाही. नाही. जे लोक आत्म्यावर विश्वास ठेवत नाहीत, भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना नास्तिक असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? नास्तिक. ठीक आहे. आणि ज्यांचा वैदिक ग्रंथावरती भगवद्गीता, भागवतम यांच्यावरती किंवा आत्मा आणि भगवंतावरती विश्वास असतो त्यांना आस्तिक असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? आस्तिक. आस्तिक. आणि ज्यांचा विश्वास नसतो त्यांना नास्तिक असं म्हणायचं. तर बघा, वादविवाद करण्यासाठी नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तर काही हरकत नाही, काही कारण नाही, ठीक आहे. पण तरी सुद्धा आपण तसं तर नास्तिक सिद्धांत हा पूर्णतः चुकीचाच आहे. पण तरी पण आपण जर म्हणलं की तो बरोबर आहे, तरी सुद्धा हे शरीरासाठी शोक करण्याचं काही कारण नाही. कारण बघा, आत्म्याचं अस्तित्व जे आहे ते तर आत्म्याचं अस्तित्व स्वतंत्र सोडलं, तर बाकी हे पंचमहाभूतापासूनच हे बनलेलं आहे. पूर्वी काहीच नव्हतं. पंचमहाभूत होते, आहे का नाही? जल, पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश हे होते पंचमहाभूत आणि त्यापासून मग सगळी उत्पत्ती झाली आणि परत नष्ट होऊन काय बनणार? ते पंचमहाभूत जसेच्या तसे राहणार. म्हणजे काही नुकसान झालं का? म्हणजे काही नुकसान झालं का? पहिले पण पंचमहाभूत नाही. होते, नंतर शरीर होतं, ते शरीर काय झालं जाळून परत पंचमहाभूत बनलं, तर काही नुकसान नाही झालं, त्याच्यात काही चुकीचं झालं नाहीये. त्यामुळे एवढं काही शोक करण्याचं त्या दृष्टिकोनातून सुद्धा कारण नाहीये, है ना? तर हो. असं सांगतं, की अव्यक्त होतं पहिल्यांदा, व्यक्त झालं, आता परत अव्यक्त झालं. तर त्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. त्यामध्ये शोक करण्याचं, दुःख करण्याचं काही गरज नाहीये. तर पृथ्वीपासून आपण बघतो खूप वेगवेगळ्या प्रकारचं प्रकटीकरण होतंय. काय बघतो आपण बीज लावल्यानंतर त्यातून झाड उत्पन्न होते. झाड येते, झाडातलं त्याला
पानं वगैरे येतात, फांद्या वगैरे येतात, फुलं येतात, फळं येतात आणि परत ते झाड नष्ट होऊन परत त्याची माती होते. बरोबर की नाही? हो. हां. परत आपण बघू वेगवेगळ्या नवीन-नवीन बिल्डिंग बनवतात, गगनचुंबी इमारती बनवतात. पण तिला जेव्हा ती प्रकट अवस्था झाली, पण तिला तोडलं तर परत ती काय होते? मातीत मिसळून जाते परत. आहे का नाही? तर प्रकट अवस्था आणि अप्रकट अवस्था. ती प्रकट अवस्था जी आहे भौतिक प्रकृतीची ती काय आहे आपण बघू शकतो, ती कायमस्वरूपी नाही, ती तात्पुरती आहे. तर हे खोटं नाही, पण ते काय आहे? तात्पुरती आहे. काय ती हे जे भौतिक जगत आहे ते खोटं नाहीये, पण ते काय आहे? तात्पुरतं आहे. तात्पुरतं. हां, आज आहे आणि उद्या राहील याचं काही शाश्वती नाही. जसं आपलं शरीर नाही. सुद्धा तात्पुरतं आहे. आज आहे, पण कधी नसणार आहे. आपल्या मृत्यूनंतर ते जाणार. तर ते सुद्धा तात्पुरतं आहे. ठीक आहे? तर बघा, शक्तीच्या अविनाशत्वाचा नियम कायम राहतो. शक्ती जसं आता विज्ञान पण सांगते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपण ऊर्जेला काय करू शकतो? ऊर्जेचा नाश सुद्धा करू शकत नाही, ऊर्जा उत्पन्न सुद्धा करू शकत नाही. फक्त ऊर्जेला काय करू शकतो? एका त्याला काय म्हणतात, एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये त्याला आपण काय करू शकतो? बदलू शकतो फक्त. एवढंच आपण करू शकतो. ऊर्जेचा नाशही करू शकत नाही आणि ऊर्जा उत्पन्न सुद्धा आपण करू शकत नाही. हे विज्ञानाचा नियम आहे. आमच्या केमिस्ट्रीमध्ये पण मी केमिस्ट्री शिकवतो त्यामध्ये सुद्धा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी जस्ट ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. असं केमिस्ट्रीमध्ये सांगितलं, विज्ञानाने सांगितलं बघा. आणि तोच नियम इथे भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेला आहे की अविनाशी आहे. ठीक आहे, आता माझा एक साधा सोपा प्रश्न आहे सगळ्यांना. हा नियम तर विज्ञानाने सांगितलाय, बरोबर आहे. तर एक सोपा प्रश्न आहे की आपण ऊर्जेला काय करू शकतो? उत्पन्न करू शकतो का? नाही. या नियमानुसार ऊर्जेला उत्पन्न करू शकत नाही. ऊर्जेचा नाशही करू शकतो का आपण? नाही. नाही. मग ऊर्जा आली कुठून? आहे कधी प्रश्न विचार करण्यासारखा? हं. बरोबर आहे की नाही? बघा, आता आपल्या घरामध्ये सपोज एखादी काचाची खिडकी असेल आणि तुम्ही बसलेला असाल आणि तिकडून एक दगड आला आणि घराच्या काच जी होती खिडकीची ती तुटली आणि दगड घरामध्ये आला. तर तुम्ही त्या दगडला म्हणणार का आपोआप दगड आला म्हणून? त्या दगडाला मारत बसणार का? नाही. नाही. काय विचारणार? पहिला प्रश्न काय विचारणार तुम्ही तो दगड पाहून? घरात आलेला दगड पाहून काय विचार करणार पहिल्यांदा? हं? जो घरात बाहेरून दगड आला, खिडकीतून तुमची खिडकी फुटली आणि तो दगड घरामध्ये आला, तर सगळ्यात पहिला काय विचार करणार? ते दगड पाहून ते दगडच पाहत बसणार का काय करणार बाहेर जाऊन? काय करणार? बाहेर पहिला जाऊन पाहिणार. काय पाहणार? कोणी दगड मारला? पहिला प्रश्न काय विचारणार? कोणी दगड मारला? कारण दगड आपोआप उडून येणार आहे का वरती? नाही. त्याला जर फेकलं कोणी तर येणार. तर फेकणारा एक व्यक्ती असला पाहिजे, कारण त्याच्याकडे शक्ती एका व्यक्तीकडेच असू शकते. है ना? बरोबर आहे. तर तो दगड आपोआप हो. उडून तर येणार नाही. त्याला कोणी फेकणारा असायला पाहिजे. मग तुम्ही विचारणार दगड कोणी फेकला? पहिला प्रश्न तो. दुसरा प्रश्न का फेकला? बरोबर की नाही? हो. तर ते 2 प्रश्न विचारणार. तसंच मग ही जी इतकी प्रचंड ऊर्जा आहे, सूर्यापासून प्रत्येक सेकंदाला इतकी ऊर्जा बाहेर निघते, जितकी आत्तापर्यंत आपण जेव्हापासून मनुष्य आहेत लाखो वर्षापासून, तेव्हापासून त्यांनी एवढ्या आपल्या इतिहासामध्ये आतापर्यंत जेवढी ऊर्जा आपण वापरली नाही, तेवढी ऊर्जा एका सेकंदात निघते. कशापासून? सूर्यापासून. तर एवढी जी प्रचंड ऊर्जा आहे ती कोणापासून आली? बरोबर की नाही? शक्ती आहे तर आपण आता बघा, घरामध्ये आपल्या लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. ती पण कुठेतरी तयार होत आहे ना? बरोबर की नाही? ती आपोआप आली का लाईट? नाही. जसं आपण तारापूर वगैरे बघतो त्या ठिकाणी ऊर्जा केंद्र आहे बरेचसे, आहे ना? तर त्या ठिकाणापासून वीज निर्मिती होते आणि ती आपल्या घरामध्ये येते. तर जिथे-जिथे ऊर्जा दिसते त्या ठिकाणी आपण विचारलं पाहिजे त्याचा त्याचा स्रोत काय आहे? तर मग ही एवढी सगळी ऊर्जा आहे, तर विज्ञान सांगते आपल्याला की आपण ऊर्जा निर्मित सुद्धा करू शकत नाही, नष्ट सुद्धा करू शकत नाही. मग ही ऊर्जा आली कुठून? तर ही ऊर्जेचा स्रोत काय आहे? तर शास्त्र सांगतात ही ऊर्जा कोणाची आहे? भगवंताची आहे. या ऊर्जेला भगवंताची शक्ती म्हणतात आणि भगवंताला शक्तिमान म्हणतात. तर शक्ती जी आहे ती कोणापासून आलेली आहे? शक्तिमान पासून आलेली आहे. कोणापासून?
शक्तिमान हा, पासून. शक्तिमान म्हणजे जो आपल्या टीव्हीत दाखवतात तो शक्तिमान नाही, भगवंत खरे शक्तिमान आहेत. कारण सगळी जी जगामध्ये शक्ती आहे त्याचं स्रोत कोण आहे? भगवंत आहे. भगवंत. म्हणून त्यांना शक्तिमान म्हणतात आणि ह्या सगळ्या त्यांच्या शक्ती आहेत. भगवंताकडे असीमित शक्ती आहेत आणि खूप अलग अलग प्रकारच्या शक्ती त्यांच्याकडे आहेत, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हा अविनाशत्वाचा जो नियम आहे तो भगवंतासाठी लागू पडतो. यातूनच सिद्ध होते की भगवंत हे अस्तित्वात आहेत. कारण ही शक्ती आली कुठून मग? हे काही एखाद्या व्यक्तीचं काम आहे का? एखाद्या छोट्या मोठ्या व्यक्तीकडे असू शकते का एवढी प्रचंड शक्ती? नाही. नाही, ती भगवंताकडेच असू शकते. म्हणून भगवंताचं अस्तित्व यातून सिद्ध होते की भगवंत आहेत. कारण भगवंताशिवाय शक्ती आहे म्हणजे शक्तिमान असायला पाहिजे आणि तो शक्तिमान म्हणजेच भगवंत आहेत. बरोबर आहे? हे या ठिकाणी प्रकट होते, या ठिकाणी सांगितलं जाते. तर अप्रकट अवस्था असो किंवा प्रकट अवस्था असो, शरीर हे मृतच आहे आणि ते पंचमहाभूताचंच आहे. तर त्यात काही शोक करण्याचं कारण नाही. कारण शरीराला जाळून जरी टाकलं तरी हे पंचमहाभूत नष्ट होत नाहीत. आकाश, पृथ्वी, वायू, जल, अग्नी हे पंचमहाभूते काय होतात? फक्त या शरीरातून निघून ते त्या पंचमहाभूतामध्ये परत जुळून मिसळून जातात. पंचमहाभूत याच्यातूनच आलं होतं शरीर आणि ते परत पंचमहाभूतात जाऊन मिसळलं. तर ते काही नष्ट होत नाही. बरोबर आहे? कारण ही हो. पंचमहाभूत आहे हे सुद्धा भगवंताची शक्ती आहे. तर त्यामुळे सुद्धा त्याचं सुद्धा अस्तित्व आहे. ते सुद्धा नष्ट होत नाही. त्याचं प्रकटीकरण जसं आत्मा अमर आहे, आत्मा कधी नष्ट केल्या जाऊ शकत नाही. तसंच हे भौतिक जे पदार्थ आहेत, आकाश, अग्नी, वायू, जल, पृथ्वी हे सुद्धा कधी नष्ट होत नाहीत. फक्त त्यांचं प्रकटीकरण नष्ट होते. प्रकटीकरण जसं बिल्डिंग बनवली तर पहिले बनवताना त्याला वीट वीट वगैरे याच्यापासून बनवली, ते मातीतूनच आलं होतं सगळं, मातीपासून वगैरे माती, जल, वायू, अग्नी यापासूनच बनवलेलं होतं. परत कोसळल्यानंतर परत ते सगळं त्याच्यामध्ये जाणार. पण ते पदार्थ कधी नष्ट होत नाहीत. बरोबर आहे? म्हणून त्यासाठी सुद्धा काही शोक करण्याची गरज नाही, असं सांगतात. आणि बघा या ठिकाणी सांगतात आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्थेत तत्वे अव्यक्त राहतात. सुरुवातीला सुद्धा अव्यक्त होते आणि शेवटी सुद्धा अव्यक्त राहणार. फक्त मधल्या काळामध्ये काय होतात ते व्यक्त होतात. त्यामुळे त्यामध्ये काही जास्त काही फरक पडत नाही. बरोबर आहे? समजलं ना? हो. हा, तर कालांतराने भौतिक शरीर हे काय होते? नष्ट होते. होती. अंतवंत इमे देहा, शरीर तर नष्ट होते पण आत्मा हा सनातन आहे. नित्यस्त्युक्ता शरीरिन म्हणजे भगवद्गीतेत सांगितलेलं की वैदिक निष्कर्षाप्रमाणे सांगितलं आहे की शरीर जे आहे ते काय एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे आणि आपण कपडे बदलताना काही जास्त मोठा शोक करतो का? काही रडतो का? खूप मोठे कपडे बदलताना अरे मला कपडे बदलावे लागायले, असं काही नाही. करतो का? शोक नाही. उलटा आपण आता एक दिवस एक कपडे घालतो, दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना कपडे दुसरे बदलतो आपण. तर असं काही शोक करत बसत नाही. तर हे शरीर बदलणे हे कपडे बदलण्याप्रमाणेच आहे, वस्त्र बदलण्याप्रमाणेच आहे. ठीक आहे. जर आणि सनातन आत्म्याचं बघा, आत्म्याचं एवढा आपण जर विचार केला, जर मनुष्याचं एवढं मोठं जीवन आहे, तर मनुष्याच्या जीवनासमोर काही मुंगीचं जीवन काही असं काही मोठं जीवन वाटते का काही? ते काय आहे? नगण्य आहे. मुंगीचं काही अस्तित्वच नाही. बरोबर की नाही? आहे की नाही? तर काही काही किडे बघतो आपण जे प्रकाशावर रात्री प्रकाशामध्ये जन्म घेतात आणि सकाळपर्यंत मरून पण जातात ते. त्यांना मुलं बाळ होतात, सगळं होतं आणि सकाळीपर्यंत त्यांना पंख असतात बघा ते किडे. ते मरून पण जातात सकाळी. आहे का नाही? तर त्या हो. किड्यांचं जीवन आपल्या जीवनासमोर काही आहे का? ते अतिशय काय आहे? नाही. नग अतिशय आपण बघतो ते अतिशय तुच्छ आहे किंवा नगण्य आहे. त्याला आपण काही गिनती करू शकत नाही. एवढं एवढं तुच्छ आहे. तर त्याचप्रमाणे आत्म्याचं जे अस्तित्व ते सनातन आहे. आत्म्याला त्याचं वय पण आपण सांगू शकत नाही. आत्मा काय आहे? कित्येक हजारो, लाखो, करोडो वर्षांपासून आहे. त्याची काही गिनती नाही आहे. तर आत्म्याच्या अस्तित्वासमोर 50 आणि 60 वर्ष जे शरीर टिकते, 60-70 वर्ष, त्याची काही गिनती आहे का? त्याला काही किंमत आहे का? हं? नाही. नाही. तर आत्म्याच्या सनातन अस्तित्वासमोर शरीराचं भौतिक अस्तित्व हे काहीच नाही. त्याला आपण गिनतीत पण धरू शकत नाही. नाही. स्वप्नाप्रमाणे आहे. जसं स्वप्नाप्रमाणे स्वप्नामध्ये आपल्याला कोणाकोणाला वाटतं मी आकाशात उडत आहे, मी एक राजा झालो, रथामध्ये विराजमान झालो आणि सगळं उठून बघतो तर काय नाही तिथेच घरामध्ये पडलेलं आहे. है ना?
रथही नाही आणि राजाही नाही ना, आकाश उडत नाही कुठं काय नाही, तेच रोजचं तेच, तीच घिसीपिटी जिंदगी आहे का नाही? बरोबर आहे की नाही? हो. स्वप्नामध्ये आपण काही बनू शकतो, काही करू शकतो, पण उठल्यानंतर तेच ना. आणि बऱ्याच वेळा आपण विसरून पण जातो, स्वप्न काही सिरियसली घेत नाही नाही. जास्त आहे की नाही, कारण विसरून जातो तिथे. आणि ते घेतलं तरी काही फरक पडत नाही. आता जर खरंच स्वप्नामध्ये कोणी राजा झाला होता आणि तो सकाळी म्हटला, मी राजा आहे, माझं सगळं जण ऐका, मी राजा आहे, तर कोणी ऐकणार आहे का? नाही काही ऐकणार. फरक पडणार आहे का? नाही पडणार आहे काही. तर त्यामुळे तसंच आहे. त्यामध्ये काही फरक पडत नाही. तर भौतिक शरीराला तसंच काही अस्तित्व नाही. तर हे एक जीवन सुद्धा एक काय आत्म्यासाठी एक स्वप्नाप्रमाणे आहे छोटंसं. कारण आत्म्याचं जीवन एवढं मोठं आहे आणि त्यामध्ये त्याला एक हे जन्म जो आहे तो एखादा छोटासा तुच्छ काही सेकंदासारखा आहे आत्म्याला. काही सेकंद असे गेल्यासारखे. आपण जे हजारो करोडो जन्म घेतो ना या शरीरामध्ये, ते आत्म्यासाठी म्हणजे एक छोटासा कालावधी आहे. खूप छोटासा कालावधी आहे आत्म्यासाठी. असा आहे. तर त्याला एक स्वप्नाप्रमाणे आहे. हे जीवन सुद्धा एक स्वप्नाप्रमाणेच आहे. कारण मृत्यूनंतर हे सगळं काही नष्ट होते आणि परत आपल्याला आता बघा, मागच्या जन्मात आपण कोण होतो, काय होतो, आपण काय-काय केलं आपल्याला आठवते का? नाही. जसं आपण स्वप्न बघितलं आणि काही दिवसानंतर आपण ते विसरूनही जातो. तसं मागचा जन्मही विसरून गेला म्हणजे जीवन पण काय झालं, एक स्वप्नच झालं. बरोबर की नाही? हो. तर वास्तविक जीवन कोणतं जे वैकुंठामध्ये जगले जाते भगवंतासोबत भगवंताच्या सेवेमध्ये जोडून जे आपण जीवन जगतो आत्म्याच्या स्तरावरती आपण आत्मा जे आहे, आत्मा म्हणून जे जीवन जगतो ते वास्तविक जीवन आहे. पण बाकी हे जे शरीरामध्ये जे वेगवेगळ्या आपण जन्म घेतो आत्मा हे शरीरामध्ये ते काय एक स्वप्नच आहे. फक्त रात्री जे बघतो आपण ते छोटं स्वप्न आणि हे मोठं स्वप्न. बघा रात्री स्वप्न बघताना आपण हे शरीर सोडून देतो आणि काय करतो? एका राजाचं, कोणी एखाद्या महान व्यक्तीचं शरीर घेतो. त्यावेळेस आणि त्यावेळेस खरंच आपल्याला वाटायला लागते ना स्वप्नामध्ये मी राजा झालो, मी असं झालो. मारलं तर खरंच आपल्याला वाटते लागलं की काय मला. रडतात पण काही-काही लोकं स्वप्नामध्ये. माहिती आहे ना, लोक काही-काही रडतात, काही हसतात. जे आनंद झाला तर हसतात आणि दुःख झालं तर रडतात पण. ते खरंच त्या शरीरामध्ये जातात ते. पण तसं मग तसं बघा, तर ते स्वप्नातलं रात्रीचं शरीर होतं. दिवसा आपलं ओरिजिनल जे शरीर आहे आता ते शरीर आहे. तर हे पण काय एक स्वप्न आहे. फक्त ते छोटं स्वप्न हे मोठं स्वप्न. मोठं स्वप्न. आहे ना? तर कारण हे सुद्धा बघा, स्वप्न सुद्धा सकाळी उठल्यानंतर संपणार आहे आणि नष्ट होणार आहे आणि आपण वेगळ्याच ठिकाणी कुठेतरी जाणार आहे. आणि हे सुद्धा या जीवनामध्ये आपण जे काही करत आहे, ज्या आपण डिग्री घेतल्या, जे काही पैसा कमावला, घर-दार सगळं सगळं कुटुंब वगैरे सगळं मृत्यूनंतर हे पण सगळं काय होणार आहे? नष्ट होणार आहे. बरोबर की नाही? सगळं नष्ट होणार आहे. सगळं इथेच सोडून आपल्याला जावं लागणार आहे आणि पुढच्या जन्मात हे सगळंच काही कोणतेच काही यातली काही गोष्ट आपल्याला आठवणार नाही. नाही. तर मग हे स्वप्न नाही तर काय? स्वप्नच आहे की नाही? हो. बरोबर आहे की नाही? तर म्हणून आपण या बाकीच्या गोष्टींना एवढं जास्त आपण गंभीरतेने घेण्याची काही आवश्यकता नाही. आपण आपले कर्तव्य तर करायलाच पाहिजे. या शरीराचे जे कर्तव्य आहे, जे काही एखाद्याचं जे कर्तव्य आहे शिक्षक म्हणून जर कोणी शिक्षक असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनिअर असेल, जे काही ज्याचं कर्तव्य आहे ते त्याने केलं पाहिजे किंवा एखादी गृहिणी आहे तिने तिचं कर्तव्य या सगळ्या आपले कर्तव्य आपल्याला तर पार पाडावेच लागतील. पण त्यासोबत भगवंताची भक्ती करणे खूप महत्वाचं कारण ती खरी वास्तविकता आहे आणि ते खरं आपल्याला वास्तविक जीवनामध्ये आपल्याला घेऊन जाईल. बाकीच्या या गोष्टी आपल्याला काही मदत करू शकत नाहीत. आपल्या दुःखाचा अंत करू शकत नाहीत. फक्त भगवंताच्या भक्तीमध्येच शक्ती आहे, की आपल्या दुःखांचा अंत करून आपल्याला वास्तविक जीवनामध्ये घेऊन जाण्याचं. या स्वप्नातून बाहेर काढून आपल्याला वास्तविक आपलं जे जीवन आहे, आपण कोण आहे, हे याचं ज्ञान मिळण्याचं तेच एक आहे. तर बघा आपल्या सगळ्या दुःखांचं आणि सगळ्या अस्वस्थतेचं कारण आहे अज्ञान. तर अज्ञान हे अस्वस्थतेचं आणि दुःखाचं कारण आहे. तर आपण भगवंताची भक्ती करून आणि असे ग्रंथ, प्रवचन ऐकून आपण काय करू शकतो? खरं ज्ञान प्राप्त करू शकतो आणि त्यातून आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. ठीक आहे? तर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण नियमितपणे जास्तीत जास्त आपण करायला पाहिजे. कारण आपल्याकडे किती वेळ हे आपल्याला माहिती नाही. बरोबर की नाही? जर बघा हो. तुम्हाला सांगितलं, की एका ठिकाणी काय केलेलं आहे, सोन्याचे बिस्किट ठेवलेले आहेत आणि तुमच्याकडे फक्त 12 घंटे आहेत. त्या 12 घंट्यामध्ये काय करायचं तुम्हाला जितके घ्यायचे तितके घेऊन या. तर किती वेळ त्यावेळेस तुम्ही झोपणार का? त्या 12 घंट्यामध्ये झोपा काढणार का? नाही. त्या 12 घंट्यामध्ये टीव्ही बघत बसणार का? नाही. नाही. त्या 12 घंट्यामध्ये काहीतरी असंच फालतूचं कोणाशी बोलत बसणार का? नाही.
त्या 12 घंट्यामध्ये बरेच लोक तर जेवण पण सोडून देतील, कारण ते म्हणतील अरे 12 घंटे तर चला जितकं आणता येईल तितकं घेऊन या सोन्याचे बिस्किट, म्हणजे आयुष्यभर काही काम करण्याची गरज नाही. नाही. तर बघा, तसंच आपलं जीवन किती आपल्याला माहिती आहे का? किती नाही. किती वेळ आपण जगणार माहिती नाही. म्हणून आपण बाकीच्या व्यर्थ गोष्टीमध्ये वेळ वाया न घालवता जितका आपल्याला वेळ भेटेल तेवढ्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे? भगवंताच्या भक्तीमध्ये जोडलं पाहिजे, कारण तेच आपल्या सोबत जाणार आहे. बाकी दुसरं काही सोबत जाणार नाही. आणि भगवंताची केलेली भक्ती कधीच नष्ट होत नाही. नाही. बघा, नाही तर आपण किती मोठं घर बांधलं किंवा कितीही पैसा कमवला, तर मृत्यूनंतर आपल्या सोबत घर, पैसा, कुटुंब, काही दागिने, हे सगळ्या गोष्टी जाणार आहेत का? नाही. नाही, त्या सगळ्या इथेच्या इथे राहणार आहेत. फक्त आपल्या सोबत काय जाते? भगवंताची केलेली भक्ती, भगवंताचं केलेलं नामस्मरण, वाचलेली भगवद्गीता, प्रवचन ऐकलेलं, तेच आपल्या सोबत जाते. बाकी काही, आणि हे कधीच नष्ट होत नाही. ज्याने कोणी भगवंताची भक्ती केली ती कधीच नष्ट होत नाही. त्याच्या कायमस्वरूपी त्याचा अकाउंट, जसं ज्याने भगवंताचं नाव एकदा जरी घेतलं तर त्याचं लगेच भगवंताची एक मोठी बँक आहे. त्या बँकेमध्ये त्याचं खातं उघडून टाकतात लगेच. त्या खात्यामध्ये मग त्याने एक एक 2-2 रुपये जे काही जमा केलं ते कायमस्वरूपी राहते. ते कधी नष्ट होत नाही. ज्यावेळेस त्याचं 100% त्याचा बँक बॅलन्स होते. किती? किती होती त्याचं बँक बॅलन्स? 100%. 100%. त्यावेळेस मग त्याला सगळ्या दुःखांचा अंत होतो आणि त्याला वैकुंठामध्ये नेण्यासाठी विमान येते, जसं तुकाराम महाराजाला आलं होतं, आणि त्यांना घेऊन जाते आणि त्याच्या दुःखाचा पूर्णतः समूळ नाश होतो. तर म्हणून ही बाकी सगळ्या गोष्टी नष्ट होऊ शकतात, पण भगवंताची भक्ती केलेली कधीच व्यर्थ जात नाही, ती कधीच नष्ट नाही. होत नाही. नाही. म्हणून आपण खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. बघा, असं तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक पर्याय असा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही पैसे लावले तर काय होईल? तुमचे पैसे तुम्हाला वापस येतील किंवा नाही याची काही गॅरंटी नाही. आणि आले तरी थोडाफार नफा येईल, 5% नफा येईल. पण दुसरं एक ठिकाणी की ज्या ठिकाणी तुम्हाला 100% गॅरंटी आहे, की तुम्ही पैसे लावले की तुम्हाला डबल पैसे भेटणार आणि ते वाढतच जाणार. तर त्या ठिकाणी पैसे गुंतवणार का एका ठिकाणी जिथे येतील की लावले तर भेटतील की नाही वापस याची गॅरंटी नाही त्या ठिकाणी लावणार? कुठे पैसे गुंतवणार? जिथे पैसे डबल होतील तिथे. हां, डबल होतील आणि ते परत-परत वाढतच राहणार. तर तसं ते त्या ठिकाणी लावणार, तर तसं भक्ती भगवंताची तशी आहे. ती वाढतच राहते आणि ती कधीही नष्ट होत नाही. आणि त्यातून नुकसान काहीच नाही. सगळा फायदाच फायदा. नाही, नाही, फायदाच फायदा आहे. त्यातून नुकसान कोणत्याच प्रकारचं नाही. आणि ती कायमस्वरूपी आहे. तुम्ही एकदा ती संपत्ती जर कमावली, भगवंताच्या भक्तीची जी संपत्ती कमावली ना, तर ती कधीच नष्ट होत नाही. नाही. या जन्मानंतर कोणी सपोज भगवंताची भक्ती केली, तर बघा भगवंताची भक्ती करण्यात तर 2 गोष्टी आहे. जर कोणी भक्ती केली आणि त्याचं जर समजा 90% झाले, तर काय होईल? त्याला परत जन्म घ्यावा लागेल, बरोबर आहे. परंतु काय करेल, त्याला परत जन्म कोणाचा भेटेल? मनुष्याचा भेटेल. आणि तोही एका ज्यानं जर भक्ती केली कोणी, तर पुढचा जन्म त्याला एखाद्या महान भगवंताच्या भक्ताच्या घरात जन्म भेटेल. आणि त्या ठिकाणी त्याला भगवंताची भक्ती करण्याचं ट्रेनिंग लहानपणापासूनच मिळेल आणि तो काय करेल, याच जन्मामध्ये तो भगवत धामामध्ये जाईल. किंवा त्याला एखाद्या खूप श्रीमंत घरी त्याला जन्म होईल. म्हणजे त्याला काही पैसे कमवण्यासाठी काही कष्ट करण्याची गरज पडणार नाही. नाही. त्याच्याकडे खूप वेळ असेल भगवंताची भक्ती करण्यासाठी. तर बघा, भगवंताची भक्ती केली, जर आपण या आयुष्यामध्ये जर पूर्णतः चांगली भक्ती केली, आपलं हृदय शुद्ध केलं आणि भगवंताला प्रसन्न केलं, तर याच आयुष्यात आपण वैकुंठात जाऊ. तरी सुद्धा काही नुकसान आहे का? नाही. नाही, फायदाच फायदा आहे. आणि जर पूर्ण नाही झालं कोणाकडून, थोडीफार जरी केली त्यानं आयुष्यभर, थोडं-थोडं का होईना त्यानं करत राहिलं. पूर्ण जरी नाही झालं, तरी पुढच्या आयुष्यात त्याला कोणाचा जन्म भेटेल? मनुष्याचा. आणि तो सुद्धा एका चांगल्या घरी, एखाद्या धार्मिक ठिकाणी भेटेल, एका साधूच्या घरी. नाहीतर मग त्याला काय होईल? एखाद्या श्रीमंत घरी त्याला जन्म भेटेल. त्याच्याकडे सगळ्या सुखसुविधा असेल. त्याला सुखसुविधा प्राप्त करण्यासाठी काही मेहनत करण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे त्याला भगवंताची भक्ती करण्यासाठी वेळच वेळ असेल. है ना? नाहीतर कधी-कधी काय होते, आपल्या परिस्थितीमध्ये आपल्याला भगवंताची भक्ती करण्याची खूप इच्छा असते. पण वेळ नसतो, कारण नोकरी करावी लागते, जॉब करावा लागते, पैसा कमवण्यासाठी, कारण जगण्यासाठी तो तर लागतो. तर
पण ज्याच्याकडे खूप अफाट पैसा आहे तर त्याला काय आहे, त्यानं नोकरी जरी नाही केली तर तो बसून जरी खाल्ला तरी त्याला काही कमी पडणार आहे का? नाही. म्हणून बघा, भगवंताची भक्ती करण्यामध्ये कोणतंच नुकसान नाहीये. तर आपल्याकडून जर पूर्ण जर झालं, पूर्णत्वाला नेलं तर खूपच छान, नाही नेलं तरी सुद्धा काही नुकसान, जे केलं ते वाया जाणार नाही. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, है ना? तर भगवंताची आणि हो. आता सुद्धा सुख प्राप्त होईल आणि मृत्यूनंतर सुद्धा भक्ती ही सुख प्रदान करणारी आहे. जिवंत आहे तोपर्यंत सुद्धा आणि मृत्यूनंतर सुद्धा. बाकी अशी कोणती पॉलिसी आहे का की जी मृत्यूनंतर तुम्हाला नरकापासून वाचवू शकेल? आहे का एखादी पॉलिसी? नाही. किंवा दुसऱ्या नाही. जन्मामध्ये तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला काढून घेता येईल असं काही पॉलिसी आहे का एखादी? नाही. नाही. लोक म्हणतात पॉलिसीचं, LICचं म्हणतात जीवन के साथ भी, जीवन के बाद भी. जीवन के बाद काय, तो मेल्यानंतर त्याला कुठं काय भेटणार आहे का? दुसऱ्यांना भेटेल ती गोष्ट वेगळी आहे, पण त्या ज्या व्यक्तीने ती पॉलिसी काढली त्याला भेटणार आहे का काही मृत्यूनंतर? नाही. नाही. तर ही एकच भगवंताची भक्ती, ही एकच पॉलिसी आहे की जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद बादली. भी. आणि ती आपल्यासाठीच नाही, जर भक्ती एखादा करत असेल तर त्याच्या परिवाराला सुद्धा त्याचा फायदा होतो. त्यालाच नाही, त्याच्या परिवाराला सुद्धा त्याचा फायदा होतो. त्याच्या पिढ्यानपिढ्या त्याला फायदा होत राहतो. म्हणून भगवंताची भक्तीसारखं दुसरं कोणतंच साधन नाही. एखाद्याला जर एखादा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगला व्यवसाय म्हणजे भगवंताची भक्ती. त्यामध्ये काय आहे, तुम्हाला थोडंसं काय करायचं आहे, थोडीशी गुंतवणूक आहे आणि फायदाच फायदा आहे. रिटर्न्सच रिटर्न आहे का नाही? खूप सारा तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे, मिळणारच आहे गोष्ट. थोडीशी गुंतवणूक केली तरी सुद्धा काय होईल, खूप जास्त फायदा नफा मिळणार आहे. तर हा असा एकमेव धंदा आहे, एकमेव व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये कधीच नुकसान होणार नाही. त्याच्यामध्ये कधीच तुमचा तोटा होऊ शकणार नाही. ज्यामध्ये फक्त नफा आणि नफाच आहे. हा असा भगवंताची भक्ती हा अतिशय सुंदर व्यवसाय आहे. तर हा प्रत्येकाने करायला हवा. ठीक आहे? ठीक आहे. समजलं सगळ्यांना आजचे श्लोक? हो. तर आपण इथेच थांबूया. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार तुम्ही आजचा भगवद्गीता वर्गामध्ये आल्याबद्दल आणि शांततेने सगळा वर्ग ऐकल्याबद्दल. हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता की जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय. जय. कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण.